श्री स्वामी समर्थ। देवपूजा करताना जर असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या बरोबर आहे। चला मित्रांनो, जाणून घेऊया असे कोणते संकेत आहेत त्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न झाला आहे आणि तो आपल्या सोबत आहे याची जाणीव करून देत आहे। 1. तुम्ही देवपूजा झाल्यानंतर जेव्हा घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जिथे तुम्ही देवपूजा केली आहे त्या ठिकाणी अगरबत्ती किंवा धूप हे लावता। हे लावल्यानंतर ज्यावेळी याचा धूर अचानक आपल्या संपूर्ण घरात घरभर पसरेल आणि आपल्याला प्रसन्न वाटायला लागेल तेव्हा समजावं की देवाने आपण केलेली पूजा मान्य केली आहे आणि तो आता साक्षात आपल्या बरोबर आहे। 2. जेव्हा पण देवपूजा करतो त्यावेळी काही वेळाने किंवा पूजा करत असताना एखादा भिकारी किंवा लहान मूल आपल्या दारात किंवा घरात येणे हाही एक संकेतच आहे। अशा वेळी त्या आलेल्या भिकाऱ्याला किंवा लहान मुलाला आपल्याला त्यावेळी जे खायला देणे शक्य आहे ते द्यावे, कारण त्यांच्या रूपात आपला देव स्वतःच आपल्याकडे आलेला असतो। 3. मित्रांनो, जेव्हा आपण देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवाऱ्यावर जो दिवा लावतो तो काही वेळा अचानक मोठा प्रकाशमान होतो, तेव्हाही आपण जाणून घ्यावे की देव आपल्या सोबत आहे आणि यावेळी आपल्याला देवाऱ्यातील देवाकडे हात जोडून आपल्या अडचणी असतील, समस्या असतील, जी काही मागणी असेल ते सांगून मागून घ्यावे। निश्चितच आपल्या अडचणी तत्काळ दूर होतील। 4. मित्रांनो, काही वेळेला आपण देवपूजा झाल्यानंतर जी अगरबत्ती किंवा धूप लावतो त्यामुळे घरामध्ये आपल्याला ओम किंवा कुठल्या तरी देवाच्या मूर्तीचा आकार दिसतो, तेव्हाही समजून जावे की साक्षात देव आपल्या सोबत आहे। 5. जेव्हा आपण देवपूजा करत असतो त्यावेळी अचानक कोणीतरी पाहुणे येणे किंवा कोणीतरी मित्र येणे यालाही विशेष संकेत मानला जातो। असे झाल्यास अशा वेळी लक्षात ठेवावे की जणू त्यांच्या रूपामध्ये देवच आपल्याकडे भेटीसाठी आले आहेत। कुठल्याही पाहुण्यांचा किंवा मित्राचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य अशा वेळी करू नये। 6. मित्रांनो, जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा जी फुले आपण अर्पण करतो त्यातील एखादे फूल हे अचानकपणे खाली पडते, तर अशा वेळी हाही एक संकेतच समजावा आणि आपल्याबरोबर आपला देव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असल्याचे जाणून घ्यावे। मित्रांनो, जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी आपण केलेली पूजा देवाला मान्य झालेली आहे आणि आपला भगवान, आपला देव आपल्या सोबतच आहे। यावेळी नमस्कार करून आपल्या ज्या अडचणी असतील, भविष्यातील काही मागणी असेल ते मनोभावे मनपूर्वक आपल्या देवापाशी मांडावे, मनपूर्वक नमस्कार करावा। आपणाला या संकेताचे लाभ लवकरच दिसून येतील। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।